सर्वात महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला खरं तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती. पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात. इतरही मंत्रिमंडळातील सहकारी होते. कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही. आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने जाणवला. आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानेन आणि त्यांचे अभिनंदन करेन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती. कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली. आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे. किसान सन्मान योजना, लाडक्या भावांची योजना, लाडक्या ज्येष्ठांची योजना, वयश्री योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या. मन चंगा तो कटौती में गंगा. आपल्या कोणी सांगितलंय संत रविदास महाराजांनी. या ओवीमधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं ते संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो, परंतु ही राहुल लोंढे पण आहे बसलाय, ही जयंती शासकीय झाली पाहिजे, महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती. माळवे कुठे गेले? आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं. मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो. खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं. आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत. हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत. निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे
आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे बघा, सगळ्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल. म्हणजे सगळ्यांना आता फेब्रुवारीचा जो हप्ता तो मिळणार होता मार्चमध्ये तो मिळाला असेल, पण आता 2 हप्ते मिळणार होते आदित्य मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे बघा. तर आता काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात पैसे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जरी मार्चचा हप्ता आला नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मार्चचा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे. त्याची डेट पण त्यांनी सांगितलेली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना मार्चचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्याचे लाभ मिळणार असून याबाबत लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते पैसे कधी जमा होणार? आधी म्हटलं होतं की एकसाथ 3,000 रुपये मिळतील, म्हणजे मार्च आणि फेब्रुवारीचे म्हणून एकसाथ पैसे मिळतील. पण तसं काय झालं नाही. सगळ्या बहिणींना 1,500 रुपये मिळाले, म्हणजे फक्त फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला. आता मार्चचा हप्ता कधी मिळणार आहे? या महिन्यात मिळणार, पुढच्या महिन्यात मिळणार, कधी मिळणार ते मी सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, लाडक्या बहिणीला 2 टप्प्यात 3,000 रुपये मिळणार, म्हणजे एकसाथ 3,000 न मिळता फेब्रुवारीचा हप्ता वेगळा 1,500 रुपये आणि मार्चचा हप्ता वेगळा 1,500 रुपये असं ते मिळणार. बघा, डेट काय आहे? 12 मार्चपर्यंत 2 महिन्यांचे पैसे जमा होणार, म्हणजे 12 मार्चपर्यंत मला मार्चचा हप्ता पण मिळून जाईल. तर तुम्हाला आता मार्चचा हप्ता पण याच 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनवर मेसेजवर लक्ष ठेवायची गरज आहे. जरी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तरी तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता पण आता 2 ते 3 दिवसात मिळेल. त्यामुळे तुम्हाला अजूनही तुमच्या फोनचं जे आहे ते SMS चेक करत राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की पैसे आलेत की नाही. तसंच आता 21 रुपये तुम्हाला प्रश्न पडला असेल की मार्चमध्ये तर 21 रुपये मिळणार होते, तर त्याचं काय झालं तर नाही, अजून तरी 21 रुपयाचा निर्णय बजेटमध्येच होईल. बजेट असतं मार्च एप्रिल आर्थिक अर्थसंकल्प अधिवेशन असतं, त्या अधिवेशनात त्याचा निर्णय होणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला जे काही पैसे आहेत तुमचे किंवा 21 रुपये असेल 1,500 रुपयाचा जे काय असायचा निर्णय होणार आहे, निर्णयानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एप्रिलमध्ये तुमचा निर्णय होऊ शकतो. एप्रिलमध्ये 1,500 की 21चा, त्यानुसार एप्रिल महिन्यापासून लागू होऊ शकतं. त्यामुळे सध्या तरी 1,500 रुपयांनी पैसे येतील, 21 रुपये नाही. मग आता तुम्हाला जर मार्चचा हप्ता पाहिजे असेल तर काय करायच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर निश्चितपणे तुम्हाला मार्चचा हप्ता येणार म्हणजे येणार. पण ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला त्या मात्र बहिणी अपात्र असू शकतात, त्यांना मार्चचा हप्ता पण येणार नाही, हा फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे. ठीक आहे, आता बघा, मार्चचा हप्ता 12 मार्चपासून चालू होऊ शकतो किंवा 12 मार्चपर्यंत पहिला टप्पा 12 मार्चला येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला फोनचा SMS चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे हप्ते जे आहेत ते मिळाले की नाही, किती हप्ते मिळाले ते कळून जाईल. कधी कधी SMS येत नाही तर तुम्ही आज बँकेत जाऊन पण चेक करू शकता. बघा, ज्या भगिनींना किंवा ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता अजूनही नाही आला तर त्यांनी आज बँकेत जाऊन चेक करू शकता. कारण कधी कधी काय होतं, SMS येत नाही तुम्हाला, पैसे आले असतील तुमचे बँकेत पण SMS कधी कधी येत नाही फोनवर आपल्या, तर काही कारण असं येत नाही. तर तो तुम्ही आज बँकेत जाऊ शकता आणि बँक कर्मचाऱ्यांना विचारू शकता की माझे लाडकी बहिणीचे पैसे आलेत का, मला चेक करायचं आहे. ते तुम्हाला 2 मिनिटात चेक करून सांगतील. त्यामुळे आज लाडकी बहिणीने बँकेत जाऊन चेक करायचं आहे. आणि ज्यांना पैसे आले त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला किती पैसे आले आणि कुठल्या जिल्ह्यात पैसे आले ते सांगा, म्हणजे बाकीच्या महिलांना पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैशाला चालू झाले. त्यामुळे त्यांना पण त्यांच्या SMS किंवा बँकेत जाऊन त्यांना चेक करता येईल, त्यांना फायदा होईल. त्यामुळे कमेंट करणं खूप गरजेचं आहे. खूप कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मनापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.